तामिळनाडू राज्य सरकारकडून स्मार्ट मीटर तीव्र विरोध करत त्या राज्यामध्ये स्मार्ट मीटर बसविण्यात येणार नाही असे विजय थलपती सरकारने जाहीर केले। त्यामुळे तामिळनाडू राज्य सरकार हे स्मार्ट मीटर मुक्त सरकार म्हणून पुढे आले आहे। परंतु इतर राज्यासह महाराष्ट्र राज्यात सुद्धा स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती केली जात आहे। मूकनायकच्या दर्शकांनो, धर्मराज गायकवाडचा आपणास नमस्कार। तर चला पाहूयात आम्ही दिग्रसकर संघटनेच्या माध्यमातून विद्युत वितरण कंपनीच्या विरोधात काढलेला निषेध मोर्चा। दिग्रसच्या नगराध्यक्षा तसेच बहुसंख्येने उपस्थित असलेले नगरसेवक, त्रस्त नागरिक यांनी आज सक्तीने बसविण्यात येत असलेल्या स्मार्ट मीटर प्रणालीला कडाडून विरोध दर्शवला। अतिरिक्त वीज बिल आणि विजेच्या लपंडावामुळे जनता अगोदरच त्रस्त झाली आहे आणि त्यातच आता स्मार्ट मीटरमुळे जनतेचा आक्रोश आज आपणास पाहावयास मिळाला। तर चला पाहूयात अतिरिक्त वीज बिल, खंडित वीज पुरवठा आणि स्मार्ट मीटर विरोधात जनतेचा आक्रोश। बरं, स्मार्ट मीटर म्हणजे काय आहे नेमका? आधी जे मीटर यायचे आतापर्यंतही आपल्याकडे डिजिटल मीटर आले आहे, त्याचे रीडिंग स्मार्ट म्हणजे डिजिटलमध्ये दिसायचं। आता हे जे स्मार्ट मीटर, याला स्मार्ट मीटर फक्त याच्यासाठी म्हटलं की याचं जे रीडिंग आहे त्याच्यामध्ये चिप टाकली आहे। जसं सिमचं कार्ड राहते तसं एक सिमचं कार्ड टाकलं आहे मोबाईलसारखं। त्याच्यामुळे काय होणार आहे, 1 तारखेला त्याचं रीडिंग ॲटोमॅटिक जाणार आहे। म्हणजे आधीचे जे ॲव्हरेज वापराचे बिलं जायचे, फॉल्टी वापराचे बिलं जायचे ते याच्यामुळे जाणार नाही आहे। 1 तारखेला स्वयं रीडिंग होणार आहे, म्हणजे ॲटो रीडिंग होणार आहे, म्हणून त्याला स्मार्ट मीटर। म्हणून हे मीटर काही खराब आहे अशातली काहीच गोष्ट नाही। सर उसमें कंप्लेंट मैं रोकना इसलिए चाहूंगा कि स्मार्ट मीटर की कंप्लेंट नहीं है। कंप्लेंट काहीच नाही आहे विधानसभा में ऑन रिकॉर्ड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहब ने कहा है कि स्मार्ट मीटर की कंप्लेंट है, तुम्हाला इसलिए कंपल्सरी नहीं है। ग्राहकाची कुठलीच कंप्लेंट नाही। पण स्मार्ट मीटर म्हटल्यावर ते प्रीपेड व्हायला लागलं ना, ते बंद होते ना। सर्वसामान्य माणूस ते बंद होते ना, मीटर लाईन बंद होते ना ऑटोमॅटिक। प्रीपेड झालं ना ते स्मार्ट मीटर मध्ये प्रीपेड व्हायला लागलं ना। सर्वसामान्याकडे खाण्याची सोय नाही आहे सध्या, तुम्ही ते ऑटोमॅटिक लाईन रात्री बंद झाल्यानंतर मुझे बताइए, अगर वो अच्छी सुविधा दे पा रहा है आप स्मार्ट मीटर से, तो फिर आम जनता क्यों विरोध कर रही है उसका? स्मार्ट मीटर को तो प्रीपेड हो गया ना। विधानसभा में विरोध हो रहा है, याच्यामुळे आमचं रीडिंगचा त्रास वाचणार आहे। नहीं नहीं 1 तारखेला साहेब विधानसभेत नाही रे, देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक्सेप्ट केलेला आहे ऑन रेकॉर्ड विधानसभामध्ये, जर कोणाची कंप्लेंट असन आणि आहे असं म्हटलेलं आहे देवेंद्र फडणवीस सीएम, महाराष्ट्र राज्याचे सीएम, त्यांनी सांगितलेलं आहे जर स्मार्ट मीटर बसवण्यासाठी आमचे कर्मचारी MSEDCLचे जोर जबरदस्ती करत असेल तर त्यांच्या विरोधात FIR दाखल करा। करणार आहात का? आता जे मीटर्स आहे हे सगळे आपले स्मार्ट मीटरच आले आहे, जुने मीटर पद्धत नाही आहे। नाही, आम्ही एकच म्हणतो, नवीन कनेक्शनलाही तेच देत आहे। ग्वाही देतो की जर कंझ्युमरचा आक्षेप असेल तर त्याचा विचार विमर्श करून मीटरची व्यवस्था करून तिचं शहानिशा करूनच मीटर बस। नहीं, मेरा इस बार शहानिशा को विरोध है साहब। 1 मिनट में मीडिया के सामने बोल रहा, शहानिशा का मतलब क्या? अगर कंज्यूमर बोल रहा है कि भाई मेरा मीटर बदलने की जरूरत नहीं है, वो बीमारी नहीं है, आप उसको चेकअप क्यों कर रहे हैं उसका? लगेल ना एकदा। कब इसका मतलब आप सीधा सीधा उसको प्रेशराइज कर रहे हैं। हमने आपके आके देखे आपका मीटर खराब है, आपको स्मार्ट मीटर बदलना पड़ेगा। सरकार भारत नाही लावू देणार, नाही लावू देणार, नाही लावू देणार, नाही लावू देणार। शहरातील अनेक नागरिक त्रस्त आहे महागाईमुळे आणि त्यात हे भर पडत आहे वीज वितरणाची, की केव्हाही वीज जात आहे। त्यामुळे दिग्रस्त नागरिकांना खूप त्रास होतो आहे आणि आता हे स्मार्ट मीटर हे आलेलं आहे, त्या स्मार्ट मीटरचे लावण्यासाठी सक्ती करू नये असं मी यांना जे वीज महावितरणाचे जे साहेब आहेत, प्रमुख आहेत, त्यांना विनंती करते आहे की त्यांनी नागरिकांना, गोरगरीब जनतेला हे सक्ती करू नये। एवढीच माझी त्यांना कळकळीची विनंती आहे की कोण्याही नागरिकांना दिग्रसमध्ये त्रास होऊ नये। वीज वितरण कंपनीतर्फे जे स्मार्ट मीटर लावण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, आम्ही दिग्रसकर संघटनेतर्फे त्या प्रक्रियेचा निषेध करतो। पहिलेच देशामध्ये, राज्यामध्ये सर्वसामान्य नागरिक, कास्तकार, रोजमजूर वर्ग आर्थिक परिस्थितीमध्ये अडचणीमध्ये आहे। अशामध्ये एक विकासाच्या नावावर हे सरासरी सर्वसामान्य माणसाच्या खिशात एक भर टाकण्यात येत आहे
आम्ही याचा स्मार्ट मीटरचा निषेध करतो व वीज वितरण कंपनीने पहिले नागरिकांना सूचना द्यावी, त्याची हेतू, त्याचा लाभ व नुकसान लक्षात आणून द्यावा, पूर्व सूचना द्यावी व नंतरच हे प्रक्रियेला सुरुवात करावी. आम्ही डिग्रसकर संघटनेतर्फे या प्रक्रियेचा निषेध करतो व जर हे जोर जबरदस्ती करून शहरामध्ये तालुक्यामध्ये मीटर बसवण्याचं काम करण्यात आला, आम्ही समोर जाऊन मोठं आंदोलन करणार आहोत, डिग्रस शहर बंद करणार आहोत, हे आम्ही एक सूचना देत आहोत. धन्यवाद. आम्ही दिग्रसकर संघटना आणि दिग्रसच्या प्रथम नागरिक सन्माननीय नगराध्यक्ष इंगोले मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत जवळपास 16 नगरसेवक इथं उपस्थित आहेत. आम्ही सगळे आज महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी या कार्यालयाला निवेदन देण्यासाठी आलो की त्यांनी स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती करू नये. त्याचे कारण असे आहे की स्मार्ट मीटर हा त्या वाणी साहेबानं बनवलेला आहे किंवा मी बनवलेला आहे किंवा आमच्या रविभाऊ आरगडेनं बनवलेला आहे, हा काहीच माहीत नाही. त्याच्या हिशोबानं ते रिडिंग घेतात आणि सक्तीने लोकांची वसुली करतात. वाणी साहेबांना मी एक विनंती करतो की त्यांनी स्मार्ट मीटर बसवण्याची जर जबरदस्ती केली गावातनी, आज फक्त आम्ही त्यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहे. याचा पुढचा पवित्रा हा गाव बंद करण्याचा राहील. आणि साहेब, काही जर विपरीत परिणाम झाले तर याची सर्वस्वी जबाबदारी वाणी साहेबाची राहील. की आम्ही कंझ्युमर आहोत. महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीचा पहिला कर्तव्य आहे की लोकांपर्यंत योग्य सुविधा पोहोचविणे. यांची अशी लाईन बंद करतात, हे 5-5 तास गावात लाईन नाही, लाईन आली की 5 मिनिटातनी पुन्हा बंद, 2 घंटे बंद. अहो साहेब, 24 तासातनी तुम्ही 1.5 घंटा तरी लाईन द्या लागले का कंझ्युमरांना? आणि बिल पाठवतात आणि सक्तीची वसुली करतात. यांनी आता एक नवीन धोरण सुरू केलेलं आहे. पहिले यायचे माणसं ये वसुलीला, आता हे मुद्दामून बायांना वसुलीसाठी पाठवा लागले. बायांना समोर करतात आणि मागून लोक ते पेंचीस घेऊन डायरेक्ट कापतात. अहो साहेब, गाव अंधारात ठेवता आणि तुमच्या घरची लाईन सुरू ठेवता तुम्ही. लोक काय इन्व्हर्टर बसवणार आहे की सोलर बसवणार आहे? हे अशी जबरदस्ती चालणार नाही साहेब. तुम्हाला विनंती आहे, आज हा निवेदन देत आहे, तुम्ही जर गावाला जर योग्य दिशा दाखवली नाही, वीज पुरवठा व्यवस्थित केला नाही, स्मार्ट मीटर बसवण्याची जर सक्ती केली तर गाव बंद केल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. अशाच बातम्या पाहण्यासाठी, जनसामान्यांच्या हितासाठी, अडीअडचणीसाठी पाहत राहा मूक नाईक न्यूज चॅनल. सध्या आपल्या सोबत आहे. धन्यवाद.